बीड येथील वस्तू व सेवा कर कार्यालयात कार्यरत असलेले सचिन जाधवर यांनी 16 जानेवारीला आपलं जीवन संपवल्याची घटना घडलेली होती. तर याच्यात आता जो जबाब दिलेला आहे मयुरी जाधवर त्यांच्या पत्नींनी, तर त्या जबाबामध्ये अनेक गोष्टींचा उलगडा होताना इथे दिसतोय. या घटनेला 8 दिवस उलटून गेल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात आता गुन्हा दाखल केलेला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या छळाला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं त्या अधिकाऱ्याविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्याच नंतर सचिन जाधवर यांची पत्नी मयुरी जाधवर यांनी या संदर्भात तक्रार देखील दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत अनेक गंभीर गोष्टी समोर आलेल्या आहेत. मृत सचिन जाधवर हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असलेल्या चुंब गावचे रहिवासी आहेत. ते पत्नी मयुरी जाधवर आणि 2 लहान मुले सर्वेश व स्वरांश यांच्यासह बीड येथील अंकुशनगर भागात वास्तव्यास होते. मागील 3 वर्षापासून ते बीड येथील GST कार्यालयात एक अधिकारी म्हणून कार्यरत होते. सुरुवातीचे काही महिने अगदी सुरळीत चाललेलं होतं, मात्र काही महिन्यानंतरच कार्यालयातील त्यांच्या रँकचाच अधिकारी असलेला प्रदीप फाटे, ज्यांच्याकडे वरिष्ठ पदाचा अतिरिक्त कार्यभार होता, त्यांनी सचिन जाधवर यांना सातत्याने मानसिक छळ सुरू केल्याचा आरोप मयुरी जाधवर, जे मृत सचिन जाधवर आहेत त्यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी हा आरोप केलेला आहे. मयुरी जाधवर यांच्या जबाबानुसार प्रदीप फाटे हे सचिन जाधवर यांच्याशी अरेरावीची भाषा करत होते. कार्यालयातील कर्मचाऱ्यांसमोर सतत सचिन जाधवर यांचा ते अपमान करत होते, टोमणे मारत होते आणि शिवीगाळ देखील करत होते. असे प्रकार हे वारंवार घडत होते. इतकंच नाही तर सचिन जाधवर हे दुपारी घरी जेवणासाठी आले असतानाही त्यांना फोन करून तू घरी कशासाठी गेलास, तुला वरिष्ठ आहेत की नाही, अशा अपमानास्पद वागणूक दिली जात होती. कधी कधी व्हिडिओ कॉल करून तू ऑफिसमध्येच नाहीस असं सांगत त्यांना कमी लेखलं जात होतं. सचिन जाधवर यांनी पत्नीला वेळोवेळी सांगितले होते की प्रदीप फाटे हे त्यांच्यावर बेकायदेशीर काम करण्यासाठी दबाव टाकत होते. काही कॉन्ट्रॅक्शन फाईल्स, नातेवाईकांच्या फाईल्स आणि काही विशिष्ट फॉर्म आदी मंजूर करण्यासाठी त्यांना सतत फोन करून त्रास दिला जात होता. मात्र मी फक्त कायदेशीरच काम करणार असं सांगितल्यामुळे त्यांचा छळ अधिक वाढलेला दिसतोय, असं त्यांच्या पत्नीनं म्हटलेलं आहे. या सततच्या मानसिक दबावामुळे सचिन जाधवर यांची मानसिक स्थिती ढासळत चाललेली होती. काही दिवसांपूर्वी घरी आल्यानंतर त्यांनी पत्नीला फाटे यांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा मरण पत्करणे बरे असं धक्कादायक विधान केलेलं होतं. तसेच कार्यालयात मोठ्या प्रमाणावर राजकारण सुरू आहे हे ते त्यांच्या पत्नीला नेहमीच सांगत. आपण बीडला नकोच यायला होतं असंही ते निराश होऊन कधी कधी म्हणत. यावेळी त्यांची पत्नी त्यांना धीर द्यायची, आपली लवकरच बदली होईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका असं सांगत होती. 10 ते 12 दिवसांपूर्वीच GST विभागाचे कमिशनर बीड कार्यालयातील बैठकीसाठी आले असताना प्रदीप फाटे यांनी काही कर्मचाऱ्यांची नावे घेऊन त्यांचं कौतुक केलं. मात्र सचिन जाधवर यांचं नाव मुद्दाम टाळून त्यांना अप्रत्यक्षपणे अपमानित करण्यात आल्याचं पत्नीनं सांगितलंय. ही घटना त्यांच्या मनावर अधिक खोल परिणाम करणारी ठरली, कारण 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता सचिन जाधवर नेहमीप्रमाणे कार्यालयात गेले. दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास ते घरी जेवणासाठी आले नाहीत. मात्र ते प्रचंड तणावात होते. त्यांनी जेवण केले नाही. 3:30 वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा कार्यालयात निघून गेले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत ते घरी परतले नाहीत. 6:30 पत्नीने त्यांना फोन केला असता त्यांनी सांगितले की आजही प्रदीप फाटे त्यांना वेळोवेळी फोन करून बेकायदेशीरपणे काम करण्यासाठी दबाव टाकत आहेत. मी कायदेशीर कामच करणार असे सांगून त्यांनी फोन कट केला. त्यानंतर सचिन जाधवर घरी परतले नाहीत. रात्री त्यांचा फोनही लागत नव्हता. त्यामुळे पत्नी आणि नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी माहिती मिळाली की सचिन जाधवर यांची गाडी कपिलधारवाडी परिसरात सापडली असून ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सचिन जाधवर यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली. त्या नोटमध्ये कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे यांच्या मानसिक छळाचा उल्लेख केल्याचं समोर आलंय. शवविच्छेदानंतर मृतदेहावर मूळ गावी चुंब येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी मृत अधिकाऱ्यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली असून प्रदीप फाटे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता या निमित्ताने पुन्हा काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. GST विभागातील त्या बेकायदेशीर फाईल्स कोणाच्या होत्या असाही प्रश्न उपस्थित झालाय. 16 वर्षापासून प्रदीप फाटे बीडमध्येच कसं काय ठाण मांडून बसलेला होता, त्याला कोणाचा वरदहस्त होता, त्याची बदली कशी काय झाली नाही आणि अशा अनेक प्रश्न उपस्थित होताना इथे दिसत आहेत. सचिन जाधवर यांचे नातेवाईक सांगतात त्याप्रमाणे ते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते.
पण तितकेच ते हळवे देखील होते.